नमस्कार. आज आम्ही आमचे मेवणे अविनाश महादेव भोईर यांच्या घरी आम्हाला रिटायरमेंटच्या आता चाललेल्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमानिमित्त आज आम्हाला इथे भोजनाचा कार्यक्रम त्यांच्या घरी ठेवलेला आहे. त्यांच्या पत्नी सौभाग्यवती नंदाताई अविनाश भोईर ह्या सुद्धा एक ग्रॅज्युएशन झालेले आहे आणि एका देना बँकेमध्ये त्या कामाला होत्या, परंतु एक कुटुंबाची जबाबदारी म्हणून त्यांना शेवटी गृहिणी म्हणून जबाबदारी स्वीकारत आहे. त्यांच्या घरी आज आम्हाला हे निमंत्रण दिलेलं आहे. एक मेहुणे आमचे अतिशय चांगल्या प्रकारचे कुटुंबवत्सल म्हणतात. माणूस कुटुंबाची जबाबदारी काय असते ती त्यांच्याकडून घेतली जाते आणि अशा प्रकारे मला सुद्धा मी ज्यावेळी हे शॉप सुरू केलं त्यावेळी माझी खूपच अडचण होती. मी शाळा शॉप असं हे करणं अतिशय अटीतटीचं होत होतं, परंतु त्यांनी मला 2 महिने त्या शाळेच्या काळामध्ये 2 महिने अतिशय चांगल्या प्रकारचं म्हणजे मी कधी त्यांना बोललो नाही की मला अडचण आहे या म्हणून, पण त्यांनी अडचण जाणून त्यावेळेचा 1.5-2 महिने मला खूपच जबाबदारी. पहिला ज्यावेळी शॉप सुरू केला त्यावेळी त्यांनी एवढी म्हणजे आमची तारांबळ उडायची. अशा वेळी ही दोन्ही उभयंतांचं मी धन्यवाद मानतो आणि आज आम्हाला ह्या भोजनासाठी निमंत्रण दिलेलं आहे. एक ऋणानुबंध जपण्यासाठी त्यांनी आज आम्हाला बोललेलं आहे. त्याबद्दल आम्ही आमच्या परिवारामार्फत मी त्यांचे स्वागत करत आहे आणि त्यांना दोघांना शुभेच्छा देत आहे. अशाच प्रकारचे हे निरोगी निरामय जीवन त्यांना लाभो असे मी ईश्वराला प्रार्थना करतो आणि त्यांचे मी स्वागत करत आहे. थँक्यू. ताई छान, अगदी सुंदर, झणझणीत झाला, मस्त एकदम छान. सूरमा तुला मी कसा जीवना तू तसा मी असा. सूर मागू तुला मी कसा जीवना तू तसा मी असा. तू मला मी तुला, तू मला मी तुला पाहिले एकमेकास न्याहाळिले. दुःख माझा तुझा आरसा, दुःख माझा तुझा आरसा. जीवना तू तसा मी असा. एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा. एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा. खेळलो खेळ झाला जसा, खेळलो खेळ झाला जसा.